श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती नवीन वर्षातील सर्वात पहिला सण. 2026ला मकर संक्रांती कधी आहे? मकर संक्रांतीने कोणता रंग घातलेला आहे? मकर संक्रांती कोणत्या दिशेला जात आहे? मकर संक्रांती काय करत आहे? तिचं वाहन काय आहे? हा प्रत्येक महिलेचा अतिशय उत्साहाचा प्रश्न असतो. दरवर्षी मकर संक्रांतीला काळा रंग परिधान करण्याची प्रथा आहे. परंतु मकर संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे तो रंग वर्ज्य करायचा असतो असं सांगितलेलं आहे. मकर संक्रांतीला मग कोणता रंग घालायचा, कोणता नाही घालायची याची उत्सुकता सर्वात आधी महिलांना असते. आता डिसेंबर महिना संपण्यात आलेला आहे. सगळ्यांना उत्सुकता आहे ती मकर संक्रांतीची. या दिवशी आपण तिळगुळ वाटतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत एकमेकांच्या घरी जातो. सवासणींना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतो. हा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. अतिशय उत्साहाचा हा सण असतो. यावेळेस मकर संक्रांतीला सौभाग्याचं वाण घेतलं जातं. सौभाग्याचं लेणं असलेला हा सण आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया यावर्षी मकर संक्रांती कधी आहे, मकर संक्रांतीला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, कोणता रंग परिधान करायचा आहे आणि या मागील पारंपरिक महत्त्व, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या करू नये आणि बरंच काही. तर मकर संक्रांती म्हणजे 2026ची मकर संक्रांती ही 14 जानेवारी रोजी येत आहे. या दिवशी बुधवार आहे आणि योगायोगाने याच दिवशी एकादशी देखील आहे. या म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. ज्यावेळेस सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला उत्तरायण सुरुवात होते आणि दिवस हा तिळातिळाने वाढायला सुरुवात होतो. यंदा मकर संक्रांती ही दुपारी 3 वाजून सुरुवात होत असून सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण हे बालवकर्णावर होत असून वाहन वाघ आहे. उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे. म्हणजेच यावर्षी पिवळा रंग वर्ज्य आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे. म्हणून यावर्षी दूध किंवा दुधाचे पदार्थ किंवा खीर भक्षण करू नका. सर्पजाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव आणि नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे. तिची दिशा पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेत पाहत आहे. मकर संक्रांतीचे फल जाणून घेऊया. मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि मकर संक्रांती जेथून आली आहे तेथील प्रजेला सुख प्राप्त होईल आणि ज्या दिशेला जात आहे तेथील जनतेला कष्ट प्राप्त होतील. पर्व काळामध्ये कोणत्या गोष्टी दान करायच्या आहेत? आपल्याला या काळामध्ये, संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला नवीन भांडे दान करायचे आहे, गाईला घास खाऊ घालायचं आहे, अन्न दान करायचे आहे, तिळपात्र दान करायचे आहे, म्हणजे तीळ दान करायचे आहे. तीळचे जेवढे प्रकार असतील तेवढे सगळे दान करायचे आहे. म्हणजे तिळाचं हवन करायचं आहे, तीळ दान करायचं आहे, तिळाचं अर्ध्य द्यायचं आहे, अंगाला तीळ टाकून आंघोळ करायची आहे. या प्रकारचे तिळपात्र करायचे आहे. गूळ दान करायचं आहे, तीळ दान करायचे आहे, सोने दान करायचे आहे, भूमी दान करायची आहे, गाय दान करायचे आहे, वस्त्र दान करायचे आहे आणि घोडा दान करायचा आहे इत्यादी यथाशक्ती दान करावे. यथाशक्ती म्हणजेच काय तर ऐपतीनुसार दान करावे. कारण सोने, घोडा, गाय, भूमी या वस्तू तर आपल्या दान करण्याच्या पलीकडे आहेत. त्यामुळे ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या आपण करू शकतो, एखादं भांडं किंवा गाईला घास खाऊ घालणे, अन्नदान करणे, तीळ दान करणे, गूळ दान करणे या वस्तू आपण अवश्य कराव्यात. चुकूनही जुने कपडे दानमध्ये देऊ नका. नवीन वस्त्रच आपल्याला दानमध्ये द्यायचे आहे. काळामध्ये कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? दात घसणे टाळायचे आहे, कठोर बोलणे टाळायचे आहे, वृक्ष गवत तोडणे टाळायचे आहे, गाई म्हशीची धार काढणे टाळायचे आहे व कामविषयक सेवन या काळामध्ये चुकूनही करू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.